कष्टात माझा शेतकरी बाप लेत अंगावर चिंध्या खात मिराची भाकर काडी उसाची पाचट जग मिळाया साकर काटा त्याच्यात कापाई काय केलं त्यानं पाप तिथं राबत कष्टात माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भारी लिहिलेला रात्र दिवसा काम धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं राबत कष्टात माझा शेतकरी बाप आदरणीय व्यासपीठ मी युवराज संदीप जगताप विषय म्हणतोय होय मी शेतकरी बोलतोय रवींद्रनाथ टागोरांनी गीतांजली अजरामर भाव कविता लिहिली या गीतांजलीच्या अजरामर कवनात त्यांची भावभक्ती कल्पना प्रकट झाली आहे त्या भक्ताला विचारत आहेत कोठे आहे तू प्रभू माहित आहे का तुला आणि परत तेच त्याचे उत्तर देतात ते म्हणतात की रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कामगारच्या सावलीत ते उभा आहे शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी तो उभा आहे उन्हा पावसात तो त्यांच्या संगाती आहे तुझे ते रेशमी वस्त्र टाकून दे आणि देवासारख्या धुळीने थोडा माखून घे तुला त्या कामगारच्या दारात शेतकऱ्याच्या घरात जेव्हा भेटे या भारतातले शेतमळे फुलझाडे आनंदाने भरून येवत आणि शेतकऱ्याच्या सर्व अपेक्षा आकांक्षा स्वप्न आणि आश्वासाने प्रेरित असोत अशी प्रार्थना करणाऱ्या टागोरांची कविता शेतकऱ्याचे पसायदानच नव्हे का आपली संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे कृषी हाच आमचा जीवन मंत्र आहे शेतकरी हा या मंत्राचा उपासक आहे सर्व भवन्तु सुखिनः सर्व सन्तु निरामया सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् हेच आमचे जीवन गाणे आहे शेतकरी हा केवळ अन्नदाताच नव्हे तर तो संपूर्ण भारतीय संस्कृतीचा निर्माता सुद्धा आहे माणूस प्रथम जगला पाहिजे टिकला पाहिजे अंगात त्राण पाहिजे गुडीत प्राण पाहिजे तिच्या ठाई जगण्याची उभारी पाहिजे त्याला बळ पुरवण्याचे काम ताटामधले अन्न करत असते शेतामधले धान्य करत असते शेताच्या कामाची धार करीत असते यात आमचा शेतकरी अन्नदाता आहे आबाळाची आम्ही लेकरे काळी माती आई आबाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची यमची वस्ती श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची यमची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळे नाही आम्ही माणसाला जपण्याचे महत्त्वाचं जपण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे करत असतो खरं पाहता शेती म्हणजे भूरचवण्याची किमया जगाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माणसाला मिळालेले वरदान जिला मिळाले तो खरा शेतकरी मिळालेले वरदान स्वतःसाठी न वापरता आपल्या समाज बांधवांसाठी त्यांना जगवण्यासाठी वापरतो तो खरा शेतकरी आपल्या शेतकऱ्यासाठी अशी सुंदर पवित्र लाभदायक दुसरी गोष्ट अस्तित्वातच नाही हिंदुस्थानच्या इतिहासात फक्त एकदाच या अन्नदात्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली ती म्हणजे शिवछत्रपतींच्या काळात ज्या मातीत मंगळाने गाढवाचा नांगर फिरवला त्याच मातीत सोन्याचा नांगर फिरून मात्र भूमी चिरून फेडणारी एक माताच होती या मातेने आपल्या पुत्राच्या साह्याने स्वाभिमान रुजविला ती जिजामाता होती खबरदार पुढे आला तर चिंधड्या उडवी राय राय एवढ्या असं एक शेतकऱ्याचं पोर शिवाजी महाराजांचं वाट अडून म्हणतात ते उगाच नाही त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं नव्हतं पण त्याला छत्रपतीचा स्वराज्य माहित होतं कारण ते त्या शेतकरी बापाचं होतं हे त्याला ठाऊक होतं कारण तरच त्या शेतकरी बाप जगणार होता शेतकऱ्याच्या बांधावर जात असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला हात लावू नका अशी छत्रपतींची शिकवण होती भारतात महात्मा फुले शेतकऱ्याचा आसूड उगारला राज्यातल्या राजकारण्याची जाणीव करून दिली पण लाखाच्या पोशिंद्याकडे लक्ष दिला कोणाकडे मिळणे सवलती दिल्या कर्ज माफी झाल्या पुण्यातून कोण समृद्ध झाले आपल्या इमानदारीने कष्ट करणे शेतकऱ्याच्या हातात काय मिळाले किती मिळाले याचे उत्तर सापडत नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही गावाकडचे शेतकऱ्याचं जीवन गावाकडे जाऊनच बघावं लागतं काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात तळतात माणस कशी मातीत मळतात माणस त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता विरोधी पक्षातल्या सत्ता पक्षात गेले सत्ता पक्षातले विरोधी पक्षात गेले तरी शेतकऱ्याचे प्रश्न काही सुटत नाहीत जरासं बघायला हो साहेब शेतकरी किती संकटात आहे जरासं बघायला हो साहेब शेतकरी याचाच म्हणून तुमच्या दारात उभा आहे साहेब शासकीय धोरणाचा राक्षस बापाच्या छतावर उभा आहे जरासं बघायला हो साहेब शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे वाट पाहून डोळ्यात टाकले हो साहेब
जरासं बघा ना हो साहेब, माझा बाप तुमच्या पुढे किती हतबल आहे. माझा राग त्याच्या कष्टाचा भाव कोसळला तेव्हा तुम्ही यायला होतं. तडकाफडकी काहीतरी आदेश दिला होतं. दाम दुपटीचा तुमचा वायदा पुरा करायला होतं, पण तुम्ही नेहमी उशिरा येता, मेल्यावर 4 पैसे देता. तुमच्या पैशाचा मी काय करावं? बाप जिवंत आहे तोवर जगवा साहेब. भाव नाही म्हणून दादा फेकून दिला. 2 वर्षापासून कापूस घरात किरतोय, सोयाबीन तुमच्या रांगेत चढतोय. जरासं बघा ना साहेब, बापाला कोण कोण कसं कसं खातंय. तुम्हाला काय माहिती या वर्षी किती आसमानात संकट आली तरी माझा बाप सगळ्यांना पुरवला, पण तुमच्या धोरणांपुढे तो हरला. जरासं बघा ना साहेब, तुमच्याशी लढणं किती अवघड आहे. तुम्हाला सत्ता दिली साहेब, तुम्हाला खुर्ची दिली साहेब, पण माझा बाप घरचा धनी रात्रात रांगेत उभा आहे. बापाची वाट पाहत माझ्यातून विचारात आहे. तर असं बघा ना साहेब, शेतकरी किती संकटात आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर त्यांनी आईस केली म्हणून झालेला नाहीये. घाम गाळून सुद्धा त्याच्या घामाची किंमत मिळणार नाही म्हणून झालंय सरकार वैरासारखा वागतोय. निसर्गाने धोरणाच्या खिंडीत गाठतोय सरकार आणि शेतीचा खर्च फुकट मागणे जातोय अशी परिस्थिती आहे. पायरीला गेले तडे पाय झाले जड, अरे पायरीला गेले तडे पाय झाले जड. अरे देवा तुझ्या देऊळात चोरट्यांचा फड, अरे चोरट्यांचा फड. अशी आपली शासन व्यवस्था झाली आहे. शेतकऱ्याचे सर्व योजना राजपीठ रडकले आहेत. एका बाजूला शासकीय कायदे, दुसऱ्या बाजूला निसर्गाचे संकट, त्याचबरोबर सावकारीचा त्याला कंटाळून आणि शेतकरी बांधव आत्महत्या करतायत. मला त्यांना एकच सांगायचं आहे, रडायचं नाही तर लढायचं. शरद जोशी सारखे अनेक शेतकरी नेते आपणास मार्ग दाखवून गेलेले आहेत. इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. वामन रूपी पुढाऱ्यांना पाताळी त्या धाडू दे. वामन रूपी पुढाऱ्यांना पाताळी त्या धाडू दे. इडापिडा घालवण्यासाठी बळीच्या राज्याची आज जिवंत ठेवावे लागेल. त्यासाठी सामाजिक सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. आमची संस्कृती सध्याच्या अध्यात्मावर उभी आहे. आमची विवेक बुद्धी वाढवण्याचे काम तुकारामांच्या बंधाने केले आहे. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची काळ तुकाराम. तेच कांदा मुळा भाजी योगी विठाळाचे म्हणणारे संत सावता माळी यांनी केले आहे. आता आमच्या अन्नदात्याने एकत्र आले पाहिजे. शेती करत असताना तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा, पण घातक रसायने जमिनीत घालून उत्पादनाच्या हव्याचा पोटी लोकांच्या जीवाशी नाही खेळले पाहिजे. हरित क्रांती, गटशक्ती, धवल क्रांती यांसारखे अनेक शक्ती मार्ग स्वीकारून शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळेल अशी उभारणी केली पाहिजे. सामूहिक शेतीचा अवलंब करून पिके, फळबागांची प्रतवारी करणे आवश्यक आहे. आपल्या मुलामुलींच्या लग्न कार्यात होणारा आवश्यक खर्च टाळून बचतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मोडून पडला संसार तरी मोडणार नाही का ना. पाठीवरती हात ठेवून नुसतं असलड म्हणा. एके दिवशी एका चिमणीचं घट्ट वादळात होऊन गेलं. घट्टातली पिल्ला खाली जमिनीवर पडली. निवारा गेल्याचं दुःख झाल्यानं चिमणी रातभर फांदीवर बसून रडत बसले. रात्र संपली, सकाळ झाली. चिमणा पक्षी चिमणीला म्हणाला, चलून काड्या गोळा करू, पिल्लांसाठी निवारा करू. रडत बसायला आपण माणसं थोडीच आहोत ही उमेद पक्ष्यांकडून आपण शिकली पाहिजे. आणि म्हणून सांगतो, सोबती रे तू तुझाच, तुला तुझीच